रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। केंद्रीय मंत्री भाजपा नेते नारायण राणे या निवडणुकीत महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब देखील प्रचारासाठी उतरलेलं आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धर्मपत्नी सौ नीलमताई राणे या देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी होत असलेल्या पाहायला मिळत आहेत। महिलांच्या त्या गाठीभेटी घेत आहेत, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी भेटी देऊन महिलांच्या समस्या किंवा अन्य माहिती त्या जाणून घेत आहेत। त्यांना नेमकं काय वाटतं आहे, काय अनुभव येत आहेत, या सर्वांसंदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्यासोबत सौ नीलमताई राणे आहेत। मॅडम, NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये नारायण राणे पहिल्यांदाच उतरत आहेत। यापूर्वी निलेश राणे उतरलेले होते, पण नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदाच उतरलेले आहेत। त्यांचा प्रचाराचा झंझावात सुरूच आहे, पण तुम्ही पण प्रचाराच्या रणांगणात उतरलेला आहात। कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे, काय सांगाल? एक तर आमच्या ह्या महिलांचा प्रचार म्हणजे माझा राणे साहेबांसाठी जो प्रचार सुरू केला आहे तो मी जवळजवळ तारीख 5 एप्रिलपासूनच सुरू केलेला आहे। कारण माझा प्रचार हा मी गावोगावी जाऊन घराघरामध्ये बसून महिलांशी चर्चा करते। असा आमचा आतून म्हणजे प्रचार पहिल्यांदाच निवडणूक अगदी जाहीर नव्हे, नाव जाहीर व्हायच्या अगोदरपासूनच सुरू झालेला आहे। त्यामुळे आता थोडासा जास्त प्रमाणात महिला जाऊन महिलांना ते माहिती झाल्यामुळे चांगल्या सभा, अगदी महिलांची चांगली उपस्थिती तिथे दिसते आणि मला असं वाटतं अशा प्रकारे प्रचार केलेला लोकांपर्यंत पोहोचतो, महिलांपर्यंत तरी पोहोचतो असं माझं मत आहे। प्रत्येक निवडणुकीच्या वेळी तुम्ही प्रचारात सहभागी होत असता, पण ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे। लोकसभेची निवडणूक आहे। तुम्ही सिंधुदुर्गात प्रचारासाठी ठिकठिकाणी गेलेला आहात यापूर्वीसुद्धा, यावेळी रत्नागिरीतही प्रचारात उतरलेला आहात। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतलं वातावरण नेमकं कसं वाटतं आहे? महिलांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे? सिंधुदुर्गात तर चांगलाच आहे, कारण आत्तापर्यंत मी गेली 5 ते 6 वेळा राणेसाहेबांनी सिंधुदुर्गातून निवडणूक लढवली असल्यामुळे मला तिथल्या महिलांचा चांगलाच रिस्पॉन्स आहे। आणि पहिल्यांदा आज लोकसभा ही निवडणूक लढवत असल्यामुळे राणेसाहेब मला रत्नागिरीमध्ये सुद्धा फिरायला मिळालं किंवा प्रचार करायला मिळाला। तिथे असं दिसून आलं की एकतर विकासाचा अभाव आहे, बरेच लोकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, महिलांचे बचत गटाचे प्रश्न आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा ते सगळे प्रश्न आम्हाला ऐकायला मिळतात। त्यामुळे मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्हा हा राणेसाहेबांच्या त्यावेळेस त्यांनी जो विकास केला आहे त्या प्रमाणात इथे विकास तसा झालेला नाही। पण राणेसाहेबांना आम्ही आज असंच सांगतो आहे महिलांना की जर तुम्ही राणेसाहेबांना मत दिलं तर जसा सिंधुदुर्गात विकास झाला आहे, जो आमच्या परीने राणेसाहेबांनी स्वतःच्या यांनी केलेला आहे, तसाच ते याही जिल्ह्यात करतील हेच लोकांना मी पटवून देत असते, महिलांना मी पटवून देते। शिवसेना आणि राणे हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो। आतासुद्धा शिवसेनेचे उमेदवार म्हणजे इंडिया आघाडीचे उभे असलेले उमेदवार विनायक राऊत त्यांच्यासमोर आहेत। या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष लागलेलं आहे, त्याकडे नेमकं कसं बघता? मला नाही वाटत मी तेवढं काही त्यांच्याकडे लक्ष देते, जे विरोधी गटाचे जे काही उभे आहेत उमेदवार। कारण आतापर्यंत 10 वर्षात त्यांनी टीका राणेसाहेबांच्या कुटुंबावर म्हणा किंवा राणेसाहेबांवर घाणेरड्या शब्दात बोलणं, टीका करणं एवढेच काम केलेलं आहे निवडून आल्यानंतर, असं मी समजते। कारण लोक जेव्हा तुम्हाला खासदार म्हणून निवडून देतात तेव्हा तुम्हाला लोकांची कामं करायची असतात, दिल्लीवरून फंड आणायचा असतो, त्या लोकांचे जे प्रश्न असतात ते सोडवायचे असतात। ते न करता फक्त आपलं शिवसेना जे काही प्रमुख आहेत त्यांचे उद्धव ठाकरे त्यांच्या पायी कशी आपलं चांगलं हे आपण हे ठेवू शकतो, म्हणतो ना आपण की मी असं करतो आहे, असं हे कसं चांगल्या तऱ्हेने सांगू शकतात, एवढं त्यांनी ते केलेलं आहे। आणि ते कशा स्वरूपात? तर राणेसाहेबांवर टीका करायची, राणेसाहेब असं, आणि ते त्यांना असं वाटतं की मी खूप चांगलं इथे काम करतो त्याच्यात, ते तसं काही झालेलं नाही आहे असं आम्हाला या सगळ्या प्रचार ह्याच्यामध्ये फिरल्यानंतर दिसतंय। कारण शेवटी एखाद्यावर टीका करण्यापेक्षा लोकांचं तुम्ही कामं केली ज्यांनी तुम्हाला निवडून दिले आहेत ते जर केलं असतं तर आता मला वाटतं आम्हाला हे जे चित्र दिसतंय ते दिसलं नसतं। नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कसं म्हणजे त्यांची लोकसभा निवडणूक ही पहिलीच आहे, काय वाटतं विजयाचं गणित?
विजयी होतील नक्की आणि चांगल्या प्रचंड मताधिक्याने होतील. जनतेवर, कोकणातल्या जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जास्तीत जास्त विश्वास तो आमच्यापेक्षा राणेसाहेबांवर आहे आणि त्यामुळे त्या विश्वासावरच आम्हाला असं वाटतं आहे की राणेसाहेब चांगल्या मतांनी निवडून येतील आणि जसा सिंधुदुर्गाचा विकास करायचा प्रयत्न केला आहे तसा रत्नागिरीचाही करतील असा मनात विश्वास आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण आम्हाला तरी नाही वाटत. मॅडम, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. राणेसाहेबांनी अनेक पदांना न्याय दिलेला, त्यांच्या राजकीय जीवनात अनेक पदवी त्यांना मिळाली, त्यांनी न्याय दिला. पण काही वेळा अनेक वेळा राजकीय संघर्ष देखील त्यांना करावा लागला. त्यावेळी नेमकं तुम्ही त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीने खंबीरपणे उभे राहिलात, त्या संदर्भात ते अनुभव काय सांगाल? त्यांनी आपलं एकतर स्वतःचं आत्तापर्यंतचं जे आयुष्य आहे राजकारणातलं हे स्वतःच्या हिमतीवर उभं केलेलं आहे. त्यांचा कोणी गॉडफादर सुरुवातीला जेव्हा अगदी सुरुवातीपासून कोणी गॉडफादर राहिला नाही. त्यांच्या म्हणजे कुटुंबातही कोणी राजकारणी नाही आहे. राणेसाहेब एकटेच असे आहेत की जे राजकारणामध्ये आहे कुटुंबामध्ये. त्यामुळे त्यांच्या बरोबर राहून त्यांच्यावर जी काही आत्तापर्यंत ह्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत जी संकट आली, बरीच संकट आली असं नाही की, आणि चांगले दिवसही आले, वाईटही दिवस आले. पण त्या वाईट दिवसामध्ये पण बरंच काही आम्ही शिकलो असं मला वाटतं. कारण मला असं जेव्हा वाटतं घरी माणूस आल्यानंतर जेवढा बाहेर बोलत नसतो तेवढा तो घरी आपल्या माणसांसमोर बोलत असतो. त्यामुळे लोकांविषयी वाटणारी आस्था म्हणा किंवा ह्याच्यातूनच त्यांनी आत्तापर्यंत विकास केला आहे. त्यामुळे जी आली संकटं आली त्याला मी नेहमी सांगत आले की ताठपणाने जाऊन सामोरं जायचं, काही होणार नाही, जे होतं आहे हे चांगल्यासाठी होतं आहे म्हणायचं. दुःख आलं तर सुख त्याच्या पाठी येतंच. त्याप्रमाणे जशी दुःख आली तशी मंत्रिपदही मिळत गेली, म्हणतो ना मान वाढत गेला लोकांमधला. लोक असं अगदी लोकांना वाटायला लागलं की आपण राणेसाहेबांच्या पाठी उभंच राहायला पाहिजे, काही झालं तरी उभं राहायला पाहिजे. ही जी जेव्हा समज माणसामध्ये येते ना तेव्हा असं कळतं की आपण काहीतरी करतो आहे, हे चांगलं करतो आहे. त्यामुळे मी नेहमी त्यांना सांगत असते, तुम्ही काही चिंता करू नका, येणारे दिवस हे जसे वाईट आलेत ना तसे चांगलेही येतील. आपण खंबीरपणे त्याला तोंड द्यायला पाहिजे. मुलांनासुद्धा मी तेच सांगते, निलेश आणि नितेश ह्या दोघांनाही मी तेच सांगते. तेही दोघं राजकारणात असल्यामुळे जसं आज वडील त्या सगळ्यातून गेले तशी पुढच्या आयुष्यात तेही जातील. त्यांनाही नेहमी सांगते की कुठलीही संकटं आली तर घाबरायचं नाही. राजकारणात आल्यावर हे सगळ्या गोष्टी येतातच, अपमान म्हणा किंवा मान कधी मिळतो कधी नाही मिळत, पण ह्या गोष्टी मनात धरायच्या नसतात. आपण ज्या ह्याच्यासाठी लोकांची सेवा करायसाठी जो उतरलो आहोत तशीच सेवा जर करत राहिलो तर लोक तुमचे काम म्हणा किंवा तुमचं कार्य कधीही विसरणार नाहीत. हेच मी आत्तापर्यंत माझ्या कुटुंबाला सांगत आले आणि त्याप्रमाणेच मी साथ दिली आहे कुटुंबाला. नेहमीच नारायण राणे यांना मी साथ दिलेली आहे असं सांगितलेलं आहे सौ नीलमताई राणे यांनी. त्याचप्रमाणे मोठ्या मताधिक्याने या लोकसभा निवडणुकीच्या त्यांचा विजय होईल असं देखील नीलमताई राणे यांनी सांगितलेलं आहे. राकेश गोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.